मॅम, बेसिक कोर्स ज्याला आपण प्रोफेशनल डिप्लोमा इन ब्युटी हेअर अँड स्पा असं म्हणतो, तो कोर्स एवढा मोठा 4 महिन्याचा का आहे? शॉर्ट कोर्स करून मला जॉब किंवा सलॉन चालू करता येणार नाही का? ह्याला आन्सर आहे बिलकुल नाही. म्हणजे तू चालू करशील आणि पुढे जाऊन कुठेतरी अडशील. दिस इज वन आन्सर. आता मी तुला मार्केटमध्ये काय चाललंय ते सांगते. खूप मुली आमच्याकडे येतात. ITIचा कोर्स केलाय, 15-20 वर्षापूर्वी लोकल ब्युटिशियनचा कोर्स केलाय, किंवा असे पण काही क्राऊड आहे की जो म्हणतो मी एकदम एक मोठ्या ब्रँड बरोबर कोर्स केलाय आणि आता मला ॲडव्हान्स कोर्स करायचा आहे. पण काय होतं माहितीये का तुला प्रियांका, प्रत्येक वेळेला जेव्हा अशी मुलगी येते तेव्हा ती सांगते, मॅडम मला 1 किंवा 2च प्रॅक्टिस दिली. 1 आणि 2 प्रॅक्टिसमध्ये तुम्ही वॅक्सिंग, फेशियल, आयब्रोज, हेअर कट्स, स्पा ट्रीटमेंट्स या करूच शकत नाही. तुम्हाला मिनिमम प्रत्येक ट्रीटमेंटचे 10 ते 15 क्लायंट्स हँडल करणं अतिशय महत्त्वाचं आहे. अच्छा. आणि इम्प्रेशन इंटरनॅशनल अकॅडमीची ही पहिल्यापासून अशी खासियतच आहे की प्रत्येक टॉपिकची 10 वेळा प्रॅक्टिस. त्याच्यासाठी आपण एक प्रॅक्टिस बुकसुद्धा मेंटेन करतो, ज्यात तुम्ही प्रॅक्टिस केलेल्या तारखा, कोणावर प्रॅक्टिस केली आहे, मॉडेलचं नाव आणि टीचरची घेतली गेलेली सही. तुला माहिती आहे, हेअरकटच्या प्रॅक्टिससाठी सुद्धा ना आपण मुलींना बाहेर घेऊन जातो. अनाथ आश्रम, ब्लाइंड स्कूल्स, काही महिलांचे ग्रुप आहेत की जिथे मुली जाऊन प्रॅक्टिस करतात आणि एकेका दिवशी 40-40, 50-50, 60-60 बायका असतात, लहान मुली असतात आणि अगदी शॉर्ट हेअरकट टू लॉंग हेअरकट त्यांना प्रॅक्टिस मिळते. आता तूच मला सांग, तुला जर एखादी ॲक्ने ट्रीटमेंट द्यायची किंवा एखादं फेशियल करायचं आहे, तर तुला 2 स्किन हँडल करून किंवा 2 क्लायंट हँडल करून तो कॉन्फिडन्स येऊच शकत नाही की तू कुठेतरी जॉब करशील किंवा तू कुठेतरी सलॉन स्वतःचं सुरू करशील. आता इम्प्रेशन इंटरनॅशनल अकॅडमीचा हा एक होलिस्टिक अप्रोच आहे कायम. सो किटसुद्धा आपण देतो. सो त्या किटमध्ये तुला लागणारा डमी, स्टँड, म्हणजे ज्याच्यावर तू हेअरस्टाईल प्रॅक्टिस करतेस, हेअर सेक्शनिंग प्रॅक्टिस करतेस, त्यानंतर फेशियलला लागणारे सगळे गाऊन्स, टॉवेल्स, केप्स, एप्रन्स, हेअरकटला लागणारं कात्री, कंगवा, अगदी ड्रायरपासनं ते प्रॉडक्ट्सपर्यंत हा सगळा किट तुम्हाला इथनं दिला जातो. ह्याच्यामध्ये हा सगळा टेक अवे किट नाही आहे बरं का. सो ह्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी तुम्हाला वॉश करून आणाव्या लागतात, लाईक गाऊन्स, टॉवेल्स, केप एप्रन्स, कलरिंगच्या नंतर मेनीपेडीचे टॉवेल्स किंवा हेअर कलरचे टॉवेल्स, तर हे सगळे तुम्हालाच देऊन टाकले जातात. सो एक नवीन कोरा किट आम्ही तुम्हाला देतो की जो तुम्हाला तुमच्या घरी तुम्ही जर कुठले क्लायंट्स घेतले तेव्हाही तुम्ही वापरू शकता आणि पूर्ण कोर्स संपेपर्यंत इवन बेडशीट्स पण दिल्या जातात. सो स्पाला लागतात ह्या बेडशीट्स बॉडी रॅपिंग, बॉडी पॉलिशिंगसाठी. सो हाच जो किट आहे ना 7,500, 8,000, 9,000पर्यंत आम्हाला पडतो. सो त्या फीमधनं जर तू ही अमाऊंट कट केलीस तर राहते बाकीची अमाऊंट, ज्याच्यामध्ये तुम्हाला इथलं सगळे प्रॉडक्ट्स मिळतात. वॅक्स आहे, हेअर कलर्स आहेत, कारण ह्याच्यात हेअर कलर पण आपण शिकवतोय, स्पाचे प्रॉडक्ट्स आहेत, स्किनचे प्रॉडक्ट्स आहेत, मेनीपेडी आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी गरम पाणी लागतं, इलेक्ट्रिसिटी लागतं, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, टीचर्स लागतात, चांगली टीम लागते आणि एव्हरीथिंग कम्स विथ अ कॉस्ट. त्यामुळे अतिशय महत्त्वाचं आहे की तुम्ही 3 ते 4 महिने व्यवस्थित द्या आणि रेग्युलर ही प्रॅक्टिस करा. सो आता मार्केटचा तुला अजून एक प्रॉब्लेम पण सांगते. खूप मुली जॉबला जातात आणि लगेच त्यांना जॉबमधनं असं होतं की कंटाळतात, सोडतात आणि खूप साऱ्या सलॉन ओनर्सची पण ही कंप्लेंट आहे की चांगल्या मुलीच मिळत नाही. सो या चांगल्या मुली मिळत नाही त्याचा सगळ्यात मोठा रूट कॉज कुठे आहे माहिती आहे? चांगलं ट्रेनिंग नाही. तुम्ही जर त्या मुलीला एकदाच किंवा 2दाच हँड वॅक्सिंग आणि लेग वॅक्सिंग दिलं तर तिचा स्टॅमिना काय डेव्हलप होणार आहे सलॉनमध्ये काम करण्याचं, कळतंय? सो जेव्हा तू सलॉनमध्ये जॉब करतेस तेव्हा तू 10 ते 7ची शिफ्ट करतेस किंवा 11 ते 8ची शिफ्ट करतेस, 12 ते 9ची शिफ्ट असते, कधी कधी लोक 2-2 शिफ्ट करतात. हे करत असताना तुला एक मेंटल स्टॅमिना, एक फिजिकल स्टॅमिना आणि प्रॅक्टिस असलीच पाहिजे. कोणताही चांगला क्रिकेटर जस्ट अर्धा-1 तासाच्या प्रॅक्टिसवर T20 पण खेळू शकत नाही ना कोणती इंटरनॅशनल मॅच खेळू शकतो. सो इफ यू वॉन्ट टू गेट प्रिपेअर्ड फॉर दॅट बिगर लीग आणि बिगर पिक्चर ऑफ सलॉन इंडस्ट्री, सुरुवातीलाच चांगली प्रॅक्टिस, चांगली शिस्त मुलींना लागणं, हायजीनची शिस्त झाली, त्यानंतर तुम्ही प्रॉडक्ट्स कसे सगळे ट्रॉलीवर लावताय, बेड कसा प्रिपेअर करताय, अगदी साधं क्लायंट आल्यावर क्लायंटचं कन्सल्टेशन कसं घेताय, ह्याच्यापासून तुमच्या सक्सेसची सुरुवात होते. सो ब्युटिशियन्स खूप सक्सेसफुल पण नसतात बघ. खूप सारे लोक तेच सलॉन 10-10, 15-15, 20-20 वर्ष चालवतात. का? एक भीती की मला येत नाही आणि मी ग्रो कसं करू. मग मोठ्या जागा घेऊ शकत नाहीत,
चांगल्या प्रॉडक्ट्समध्ये इन्व्हेस्ट करू शकत नाही. अगं त्यांना स्टाफ हँडलिंग पण येत नसतं. कारण ह्याचं ट्रेनिंग स्टार्ट होतं तुमच्या बेसिक प्रोफेशनल डिप्लोमा. तर बेसिक प्रोफेशनल डिप्लोमाचे आपले टॉपिक्स किती आहेत? अगदी पार्लर एटिकेट्सपासनं प्रोफेशनल बिहेवियर कसं असलं पाहिजे, क्लायंट कन्सल्टेशन म्हणजे काय, हेअरचे वेगळे वेगळे टाईप्स म्हणजे पूर्ण ट्रायकोलॉजी, स्किन एस्थेटिक्सचा भाग आहे त्याच्यात, स्किन अॅनाटॉमी फिजिओलॉजी. सो हे जर तुम्ही सगळं शिकलं नाहीत ना तर तुमचा एक पाया तयारच होऊ शकत नाही. सो खूप लोक बाता मारतात ॲडव्हान्स एस्थेटिक्स, मला क्विक फिक्स पाहिजे. माझं बेसिक खूप वर्षांपूर्वी झालंय, पण तुला येतंय काय? तू वर्षानुवर्ष त्याच आयब्रोज करतेय, तेच वॅक्सिंग, तेच कलरिंग करतेय आणि थोडेफार सेमिनार आणि वन डे प्रोग्राम्स अटेंड करून एक बेसिक हायड्रा फेशियल ॲड केलंय. दॅट इज नॉट रनिंग अ सलॉन, दॅट इज नॉट रनिंग अ प्रॉफिटेबल सलॉन. ही लोक काय करतात, माझ्या बाजूची बाई किंवा माझ्या एरियामध्ये हे रेट्स आहेत ना, चल मी त्या रेट्समध्येच करते आणि ते ग्रोथ होत नाही. सो ॲक्च्युअली स्पीकिंग तुमचा सगळ्या बिझनेसचा पाया सुरू होतो एक चांगला बेसिक किंवा प्रोफेशनल डिप्लोमाने, जो बेसिक पण आहे, प्रोफेशनल पण आहे आणि ॲडव्हान्ससुद्धा आहे. त्यामुळे 4 महिने काहीच नाही आहेत. खूप मुलींना याचे 5 महिनेही लागतात, काही मुली 6 महिने घेतात. पण आमची खासियत आहे इम्प्रेशन इंटरनॅशनल अकॅडमीची की हँड होल्डिंग इज लाईफ टाईम. सो असं नाही आहे की तुम्ही बस फी भरली आहे आणि तू 2च आयब्रोजची प्रॅक्टिस केली आहेस, तू हेअरकट एकदाच केला आहेस, तू फेशियल केलेच नाही आहेत किंवा 4-5 वेळा केलेत. वी विल नॉट गिव्ह यू सर्टिफिकेट. सो वी आर व्हेरी स्ट्रिक्ट, वी आर व्हेरी डिसिप्लिन्ड. कारण या सगळ्या प्रॅक्टिसेसचं ट्रॅकिंग राहतं. असं नाही आहे जस्ट बिकॉज यू आर टेलिंग मी मॅम मी सगळी प्रॅक्टिस केली आहे, उद्या मी तुला सर्टिफिकेट देईन. सो मी तुझा हा पूर्ण जो प्रॅक्टिसचा ट्रॅजेक्टरी आहे 3-4 महिन्याची ती चेक केली जाते, एक्झाम असते आणि मगच तुम्हाला सर्टिफिकेट असतं. आता तूच सांग, हे सगळं 1 महिन्यात, 1.5 महिन्यात, 40 दिवसात होईल का? निश्चितच नाही. सो ह्याच्यासाठी तुम्हाला द्यावं लागेल निदान 3 ते 4 महिने, ते सुद्धा डेडिकेटेडली रेग्युलर. ओके. आणि खूप तुमच्या प्रॅक्टिसेस इथे ॲक्सिलरेट होतात की एका दिवशी तुम्हाला फेशियल, वॅक्सिंग, मॅनिक्युअर, पेडिक्युअर अशाही ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये टाकलं जातं. कारण फ्युचरमध्ये जेव्हा तू सलॉनमध्ये काम करणार आहेस ना, तेव्हा कोणताही क्लायंट फक्त हा वॅक्सिंग करा आणि मी जाते असा नसतो. तुला बॅक टू बॅक सर्व्हिसेस घ्यायच्या असतात. त्यामुळे एक मेंटल स्टॅमिना लागतो, एक फिजिकल स्टॅमिना लागतो आणि या सगळ्याची सुरुवात चांगल्या प्रॅक्टिसनीच होते. त्यामुळे शॉर्टकट नेवर लास्ट लॉंग. अच्छा. आय होप आय आन्सर्ड युअर क्वेश्चन. येस.